ईश्वरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15 मधील पुरुषोत्तम धारवडकर आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। काय सांगाल, ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? ही निवडणूक मी आता केशवनगर मध्ये फिरत असताना खरोखर जी समस्या केशवनगरची ट्रॅफिकची तर गंभीर आहे, शौचालयाची गंभीर आहे आणि कचरा प्रश्न पण इथं गंभीर आहे। वाहतूक तर आता अजितदादांनी पाठीमागे जे सर्वे केलेलं आहे, नदी पात्राच्याकडे डीपी रस्ता टाकलेला आहे। त्याचा रस्ताचं काम जर केलं तर हे ट्रॅफिक बऱ्यापैकी डायव्हर्टेशन होईल आणि उड्डाण पुलाचे अजितदादांनी पाणी करून त्याचा सर्वे करून टेंडरही त्याचं होतंय। म्हणजे या दोन गोष्टी तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी मनावरती घेतलेले आहे आणि करणारच आहेत। जे केशवनगरची समस्या ही मोठी, सगळ्यात मोठी समस्या आहे। आणि तुम्ही जे म्हणला शौचालय आरोग्याचा पासून धोका आहे आणि स्पोर्ट ग्राउंड नाहीये। बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की स्पोर्ट ग्राउंड नाहीये आणि चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल इथं झालं पाहिजे। त्याच्यावर आम्ही जास्त भर केशवनगर मध्ये देणार आहे। केशवनगर मध्ये ऋषीदादा गायकवाड, विक्रमलाल लोणकर, अनिल लोणकर, भंडारी दरेकर, एवढे गावटे, हे सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला इतका जोरदार आहे। आणि ही इलेक्शन आम्ही जर इथून प्रचार करून गेलो दुसऱ्या प्रभागामध्ये तर ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते मंडळी अजित काकांच्या आशीर्वादाने जे कार्यकर्ते तयार झालेले आहेत तर ते पूर्ण ताकदीने या इलेक्शनला उतरले आणि ही इलेक्शनला ते स्वतः उमेदवार आहेत। या पद्धतीने ते काम करतायत, त्यामुळे आम्हाला इथली शंकाच नाहीये। आणि आम्ही निवडून आल्यानंतर जे आम्ही इथे शब्द दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि अर्थव्यवस्था त्यांच्याकडे आहे। पैशाची कुठेही कमतरता भासणार नाहीये याची मी खात्री देतो। आणि सध्या या भागात पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे। कमी दाबाचं पाणी असो किंवा काही भागात पाणीच येत नाही, तर हा प्रश्न कसा सोडवता? तोही प्रश्न आता आम्ही महानगरपालिकेत गेल्यानंतर इथं जे आता आम्ही चौघ मिळून जे काम करणार आहे तर ते पहिला मुद्दा तर पाण्यावरच असणार आहे। कारण महिलांची जी आता आम्ही फिरतोय की पाणी कमी दाबाने येतंय आणि त्या टायमिंग नाही, त्याला टायमिंग सुद्धा नाही, वेळ की पाणी केव्हा येतं केशवनगरला याची सुद्धा महिलांना कळत नाही केव्हा पाणी येणार आहे। त्या कारण ते पाण्यासाठी दिवसभर घरी अडकून बसतात। त्याची एक नियमावली केली जाईल आणि त्याला टायमिंग केला जाईल। प्रत्येक विभागाला समजेल असं टायमिंग त्याचा रूट होणार की ह्या टायमिंगलाच पाणी येणार। त्या पद्धतीने आम्ही काम करू। तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।